नमस्कार. सध्या रात्रीचे साधारण 1:30 ते 1:45 वाजले आहेत आणि आम्ही साधारण मुंबईला जाण्याच्या मार्गावर पुण्यात पोहोचतोय. सासवडच्या आसपास आहे आणि एक गोष्ट आहे लक्षात आली. आता आम्ही प्रत्येक आंदोलनात सहभागी होतोय आणि ज्यावेळेस आंतरवाली सराटीतलं जगात आणि गिनीज बुकात नोंद झालेलं आंदोलन ते आम्ही अटेंड केलं. नारायणगडावर पाटलांनी बोलवलं होतं दसरा मेळाव्याला, ते गेलो होतो. त्यानंतर त्या अगोदर सोलापूरचा मुकमोर्चा असेल किंवा त्यानंतर मुंबईमध्ये जो मुकमोर्चा झाला, असे जिथं जिथं वाटली का आपल्या गरज तिथं आम्ही पोचलो. प्रचंड उत्साह त्यावेळेस होता. पण चालू मोर्चाला आम्ही जात असताना आम्हाला जी वाहनं एवढ्या रात्रीच्या 1:30-2च्या सुमारास दिसतात, तर त्यातून एक गोष्ट नक्की जाणवली की इतका प्रचंड उत्साह त्या मोर्चांपेक्षा दुप्पट उत्साह मराठा सैनिकात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर दिवसेंदिवस आणि वरचेवर जारांगे पाटलांवर प्रेम करणारा आणि जारांगे पाटलावर दृढ विश्वास प्रत्येकाचा व्हायला लागलाय, असंच एक चिन्ह यातून दिसतंय. त्यामुळं सरकारनं असेल किंवा इतर कुठल्याही राजकीय व्यक्तींनी विनाकारण उगं उठायचं आणि पाटलावर टीका करायची. खरं तर त्यात वेळ वाया घालण्यापेक्षा पाटलांच्या माग मराठा समाज खंबीर ताकदीनं उभा आहे हे मान्य करून, हे सत्य स्वीकारून जर पुढे गेलं तर खरंच मार्ग निघणार आहे. आणि तुम्ही असू द्या किंवा आम्ही पाटलांचे समर्थक, पाटलावर प्रेम करणारे असू द्या, आमच्यापेक्षा पाटील भयंकर स्ट्रॉंग व्यक्ती आहेत. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन उभं केलं आणि ज्या पद्धतीने ते आंदोलन एवढ्या ताकदीनं पुढे आणलंय, अक्षरशः एक वेळेस आम्ही 2 पावलं मागे येईन, पण जारांगे पाटील अजिबात मागे हटणार नाहीत. जोपर्यंत त्याच्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्यांनी जे शब्द दिलाय आरक्षणाचा ओबीसीतून, ते त्याच्यावर ठाम राहणार आहे. त्यामुळे मला एक गोष्ट सांगायची आहे सरकारला, तुम्ही किती जरी टाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही गोष्ट तुमच्या मानगुटीवरचं भूत आहे, हे उतरणं शक्य नाही. त्यामुळे माझी सरकारला नम्र विनंती आहे, विनाकारण या जे महाराष्ट्रातलं वातावरण तुमच्या उशीर करण्यामुळे जे विनाकारण जे चिघळलंय ते जर नीट व्हायचं असेल आणि सर्व समाज बांधव एकोप्यानं जर सर्व इतर जाती धर्मात राहत असेल तर ह्या मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणंच तुम्हाला ह्यापेक्षा दुसरा वेगळा पर्यायच नाही. त्यामुळे ही गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगतो की पटकन हे आरक्षण द्या. नंतर मग बाकीच्या मुद्द्यावर तुम्हाला आणखीन आहेत विषय, पण हा विषय संपून टाकावा एवढं माझं सरकारला मनापासून विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.